फक्त 4 दिवसात घरीच कोथिंबीर उगवा. कोथिंबीर घरी झपाट्याने कशी वाढवायची? मित्रांनो, आपल्या रोजच्या स्वयंपाकात कोथिंबीरीचा सुगंध म्हणजे जणू काही जेवणाच्या चवीला अंतिम स्पर्श करणारा जादुई सुगंध. कितीही साधी भाजी असू दे, वरून बारीक चिरलेली आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. हिरवी कोथिंबीर घातली की लगेच तिचा रंग, सुगंध आणि चव बदलून जाते. अनेकांना तर असे वाटते की कोथिंबीर नसेल तर जेवण पूर्णच नाही. विशेष म्हणजे फुकट मिळणारी कोथिंबीर तर अधिक गोड लागते, कारण त्या एका छोट्याशा देठातही आपल्याला काहीतरी जिंकल्यासारखं समाधान मिळतं. पण जिथे आनंद तिथेच कधी कधी वादविवादही उभे राहतात. बाजारात हमखास दिसणारा दृश्य म्हणजे कोथिंबिरीवरून भाजी विक्रेत्यांशी होणारी हुज्जत. काही विक्रेते कोथिंबीर सहज देतात, काही मात्र एकदम हट्टाने एका ठराविक किमतीशिवाय पानही देत नाहीत. तर दुसरीकडे असेही अनेक ग्राहक असतात जे नेहमीपेक्षा जास्त भाजी घेऊन त्यावर मोफत कोथिंबीर, हिरवी मिरची किंवा कधी कधी थोडं आलं लसूणही घेऊन जातात. हे पाहून काही विक्रेत्यांमध्ये राग निर्माण होतो, कारण त्यांना वाटतं की त्यांच्या माहितीच्या अभावाचा वापर करून ग्राहक त्यांना चकवा देत आहे. अशा परिस्थितीत दोघांच्याही मनात कटुता निर्माण होते आणि फुकट मिळालेली कोथिंबीर ही मग जेवणाच्या चवीत आनंद वाढवता उलट मनात कडूपणा भरते. या सततच्या वादांचा मूळ मुद्दा एकच, कोथिंबीरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. म्हणूनच या सगळ्याला पूर्णविराम देण्यासाठी असा उपाय हवा जो कायमस्वरूपी, सोपा आणि तणारहित असेल. हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला असा मार्ग सांगणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला कधीच बाजारात कोथिंबीरीसाठी विनवणी करावी लागणार नाही. कोणत्याही विक्रेत्याशी वादविवाद नाही, किंमत मोजण्याची चिंता नाही, अपमान होण्याची भीती नाही, फक्त घरच्या घरी नेहमी ताजी, सुगंधी आणि चविष्ट कोथिंबीर मिळणार. अनेकांना वाटतं की कोथिंबीर घरात वाढवणं म्हणजे मोठा त्रास, जमीन लागेल, जागा लागेल किंवा प्रचंड काळजी घ्यावी लागेल. पण प्रत्यक्षात कोथिंबीर ही अशी वनस्पती आहे जी थोड्या काळजीने, नगण्य जागेत आणि अगदी उन्हाळ्याच्या कठीण दिवसातही सहज वाढवता येते. अनेक लोकांना माहीत नसतं की कोथिंबीर ही तापमानाच्या बदलांना सरावलेली वनस्पती आहे आणि तिची वाढ योग्य पद्धतीने केली तर तिच्या पानांना जास्त चव, सुगंध आणि ताजेपणा येतो. घरच्या अंगणात, टेरेसवर, गॅलरीत किंवा अगदी खोलीच्या खिडकीलगत ठेवलेल्या छोट्याशा कुंडीत ही कोथिंबीर सुंदर वाढते. फक्त लागवडीची योग्य पद्धत आणि बियांची योग्य निवड महत्त्वाची ठरते. सर्वप्रथम बिया निवडताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कोथिंबीरीच्या बिया म्हणजे धणे आणि बाजारात उपलब्ध असलेल्या धण्यांचे अनेक प्रकार असतात. पण कोथिंबीरीसाठी सर्वात चांगल्या बिया संकरित प्रकारातील असतात. अशा बियांपासून मिळणारी कोथिंबीर दाट, ताजी, सुगंधी आणि चवीला उत्तम असते. त्यामुळे बिया खरेदी करताना त्यांचा दर्जा तपासून पाहावा. जर कृषी बियाणे दुकानातून मिळाल्या नाहीत तर घरातल्या किराणा दुकानातून घेता येणारे धणेही वापरता येतात. पण ते थोडे निराळ्या पद्धतीने तयार करावे लागतात. धणे थेट मातीत टाकले तर त्यांची उगवण धीमी होते. म्हणून धणे प्रथम उन्हात चांगले पसरून वाळवायचे. यानंतर त्यांना हलक्या हाताने एखाद्या जड दगडाने किंवा लहान सपाट पाट्याने दाबून दुभंगवायचे. बिया चुरडू नयेत, पावडर होऊ नये, हे विशेष लक्षात ठेवावे. प्रत्येक गोष्टीला योग्य पद्धत असते आणि ही पद्धत कोथिंबीरच्या बियांसाठी अत्यंत आवश्यक असते. कोथिंबीर पटकन उगवावी अशी इच्छा असेल तर बिया आधीच अंकुरित करणे फायदेशीर ठरते. बियाणे थेट मातीत टाकण्यापेक्षा अंकुरित करून पेरल्यास त्यांची वाढ जवळजवळ दुप्पट वेगाने होते. यासाठी स्वच्छ कापसाच्या कपड्यात किंवा जुन्या ज्यूटच्या गोणीत बिया भरून एक छोटा पोटला तयार करायचा.
हा कपड्याचा पिशवीप्रमाणे बंडल हलक्या पाण्यात भिजवून त्यातील आर्द्रता टिकवून ठेवायची. मग हे बंडल 3 दिवसांसाठी राखेच्या किंवा वाळूच्या थरात अर्धवट पुरून ठेवायचे. हा थर ओलसर ठेवण्यासाठी रोज त्यावर हलक्या हाताने पाण्याची फवारणी करत राहायची. ही प्रक्रिया बिया झपाट्याने फुलवते आणि 3 दिवसांनंतर तुम्हाला त्या बियांच्या कवचातून बाहेर आलेले बारीक कोंब दिसू लागतात. हे छोटे कोंब्स पुढे हिरव्या, ताट, सुगंधी कोथिंबिरीची पाने बनतात. बिया तयार झाल्यावर लागवड करण्याची वेळ येते. कोथिंबीर सामान्य मातीत वाढतेच, पण योग्य मिश्रणाचा वापर केला तर तिची वाढ विलक्षण चांगली होते. त्यामुळे भांड्यात वाळू, बागेची माती, शेणखत किंवा कंपोस्ट आणि कोकोपीट हे सर्व एकत्र करून हलक्या हाताने मिसळावे. या मिश्रणामुळे मातीचे पोत एकसारखे होते. तण कमी होते, पाणी धरून ठेवणारी क्षमता वाढते आणि बिया श्वास घेऊ शकतात. हे मिश्रण कुंडीच्या आत इतके भरावे की सुमारे 4 इंच जागा वर मोकळी राहावी. ही जागा पाण्याची हालचाल आणि हवेचा संपर्क राखण्यासाठी महत्त्वाची असते. कुंडी व्यवस्थित भरल्यानंतर 2 दिवस सतत माती ओलसर ठेवावी, जेणेकरून ती बियांसाठी योग्य बनते. आता त्या अंकुरित झालेल्या बिया कुंडीत विखुराव्या, त्यांना अतिशय दाट टाकू नये आणि खूप दूरही ठेवू नये. या बिया हलक्या मोकळ्या मातीने झाकून घ्याव्या. यानंतर रोज सकाळी किंवा संध्याकाळी कमी दाबाच्या फवारणीने पाणी द्यावे. पाण्याचा दाब जास्त असेल तर बियांचे कोवळे कोंब तुटतात. त्यामुळे पाणी देताना काळजी घ्यावी. या सगळ्या प्रक्रियेनंतर फक्त 4 दिवसांत कुंडीतून लहान लहान हिरवी कोंब बाहेर यायला सुरुवात होते. त्या पाहून मनात एक वेगळीच आनंदाची समाधानकारक भावना निर्माण होते. झपाट्याने वाढणारी ही कोथिंबीर जवळजवळ 20 ते 25 दिवसांत इतकी घनदाट आणि उंच होते की तिची पाने तोडून स्वयंपाकात वापरता येतात. हिरवीगार पानांचे देठ जेव्हा हातात घेतले जातात, तेव्हा त्यांचा सुगंध संपूर्ण स्वयंपाकघरात पसरतो आणि त्यात आपल्या स्वतःच्या हाताने वाढवलेल्या वनस्पतीचा अभिमान मिसळलेला असतो. जेवणाच्या थाळीत वरून टाकलेली कोथिंबीर मग फक्त सजावटीचा भाग राहत नाही तर आपल्या कष्टाचं, संयमाचं आणि प्रेमाचं प्रतीक बनते. घरच्या घरी वाढवलेली कोथिंबीर बाजारात मिळणाऱ्या कोथिंबिरीपेक्षा अधिक सुगंधी, ताजी आणि चविष्ट असते. यातील सर्वात मोठं समाधान म्हणजे यात कोणताही वाद, कोणतीही तक्रार, कोणताही अपमान किंवा फाजील खर्च यांसारख्या गोष्टींचा संबंध राहत नाही. कोथिंबीर वाढवण्याच्या या प्रक्रियेत काही वैज्ञानिक बाबीही लपलेल्या असतात. बिया आधी फोडल्यास त्यांचे कवच शिथिल होऊन आतली बी अधिक सहज पाणी शोषते. वाळू आणि कोकोपीट यांच्या मिश्रणामुळे माती कोरडी होत नाही आणि पुरेशी हवा मिळाल्यामुळे मुळांची वाढ जलद होते. फवारणीमुळे माती पिळवटत नाही आणि कोंबांची वाढ सुसंगत राहते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील माती रासायनिक खतांच्या वापरापासून दूर असल्याने कोथिंबिरीची पानं पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित मिळतात. यामुळे स्वयंपाकात वापरतानाही कोणतीही भीती राहत नाही. ही कोथिंबीर वापरताना मनात येणारी समाधानाची भावना म्हणजे एखाद्या छोट्याशा बागेचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. दररोज सकाळी कुंडीकडे नजर फिरवली की हिरवीगार पानं हलक्याशा वायात हलताना दिसतात आणि त्या दृश्यातही अनोखी शांतता असते. निसर्गाशी जोडले जाण्याचा हा मार्ग तणाव कमी करतो, मन प्रसन्न ठेवतो आणि आपल्याला रोजच्या आयुष्यात छोट्या आनंदांची अनुभूती देतो. कोथिंबीर ही एक साधी वनस्पती असली तरी तिच्या लागवडीतून मिळणारे समाधान अतुलनीय असतं. घरच्या घरी कोथिंबीर वाढवण्याचा हा अनुभव जितका सुंदर तितकाच सोपा आहे. एकदा हा प्रयोग यशस्वी झाला की पुढे तुम्ही वर्षभर कोथिंबीर विकत घेण्याची आवश्यकता राहणारच नाही. घरात नैसर्गिक पद्धतीने, अगदी कमी खर्चात वाढवलेली कोथिंबीर तुमच्या स्वयंपाकघरात नेहमी उपलब्ध असेल आणि तुमच्या ताटात तिचा सुवास दरवळत राहील.
अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीर मिळवण्यासाठी कधीही बाजारात वाद घालणार नाही, तर स्वतःचा छोटा हिरवा बगीचा तुमच्यासाठी कायमचा साथीदार बनेल.